नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 साठीचं इंडेक्स आणि स्टॉक विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला. आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये ह्या 3 लेवल्स टार्गेट म्हणून दिलेल्या होत्या. ओके. आणि आज जर तुम्ही बघितलं तर काल काय झालं होतं, आपल्याला पहिलंच टार्गेट अचीव झालं होतं आणि पहिलं आणि दुसऱ्या टार्गेटमध्ये आपल्याला इथे किंमत क्लोज झालेली दिसत होती. मात्र आज जर बघितलं तर डायरेक्टली तिसऱ्या टार्गेटला म्हणजे अगदी परफेक्ट तिसऱ्या टार्गेटवर आपल्याला किंमत ओपन झालेली दिसतेय. ओपन झाल्यानंतर थोडंसं सेलिंग आलं, मग पुन्हा बाउन्स झाला, त्यानंतर आणखीन एक सेलिंग आलं. आता आज ज्यांनी ज्यांनी लाईव्ह सेशन अटेंड केलं असेल तर त्यांना मी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सांगितलेलं होतं की आता त्याच वेळेला आपल्याला मंदी करायची आहे की ज्या वेळेला एम पॅटर्न बघायला मिळेल. आता इथे काय झालं होतं, 3 टार्गेट आलेली होती आणि तुम्ही जर बघितलं तर अशा पद्धतीनं हा हाय बनला होता, त्यानंतर हा लो बनला होता, पुन्हा हा हाय बनून थोडीशी किंमत खाली यायला सुरुवात झाली होती. जर हा एम पॅटर्न पूर्ण झाला असता तर आपल्याला ह्याच्यामध्ये मंदी करता आली असती आणि एक नवीन ट्रेंड आपल्याला मिळाला असता. मात्र अशी संधी आपल्याला मिळाली नाही आणि म्हणून मी सांगितलं होतं की हे असं थोडंसं खाली यायला लागलं याचा अर्थ ह्याच्यामध्ये सेल करायचा नाही, कारण ह्याच्यामध्ये आपण ट्रॅप होऊ शकतो. आणि तुम्ही बघू शकता 2-3 कॅन्डल मोठ्या मोठ्या रेड बनल्यानंतर अचानक एक कॅन्डल आपल्याला मोठी बनली आणि जवळजवळ ह्या 2 कॅन्डलमध्ये जेवढं सेलिंग झालं होतं एकाच कॅन्डलनं ते सगळं सेलिंग रिकव्हर केलं. तर त्याच्यामुळे जेव्हा मार्केटमध्ये जो ट्रेंड असतो त्या ट्रेंडच्या विरुद्ध आपल्याला जेव्हा हे करायचं असतं, विरुद्ध दिशेनं आपल्याला जेव्हा ट्रेड घ्यायचा असतो तेव्हा आपल्याला डबल कन्फर्म व्हावं लागतं. आणि त्याच्यासाठी मी सांगितलं होतं की जोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही आणि तो प्रॉपर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बनणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये मंदीचा ट्रेड घेता येणार नाही. बरं, तेजीचा ट्रेड आता घेण्यासारखं, कारण आपण ज्या पद्धतीनं टार्गेट काढतोय आपल्याला हे तिसरं टार्गेट ऑलरेडी आलेलं आहे. आता थोडं मोठ्या टाइम फ्रेमवर गेल्यावर लक्षात येईल की हे तिसरं टार्गेट आल्यावर सुद्धा एवढी किंमत वर का गेली, तर ते थोडंसं मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला लक्षात येईल. आता वाट काय बघायची आहे, की वाट ही बघायची आहे की आपल्याला जर समजा अशा पद्धतीनं खाली आलंय, परत थोडंसं वर गेलं आणि परत खाली येऊन जर एम पॅटर्न बनला तरच सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. अन्यथा उद्या जर गॅप अप ओपन होऊन आणखीन वर जायला लागलं तर मात्र आपल्याकडे त्याच्यासाठी मग आपण काय करू शकतो, एन पॅटर्न साठीचा ट्रेड घेऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं इथं खाली आलं आणि परत वर चाललंय तर इथे हाय ब्रेक झाल्यानंतर इथून एवढी जी उंची असेल ह्या टेक्निकल अनालिसिसच्या आपल्या मेथडनुसार तेवढीच उंची आपल्याला इथून वरच्या दिशेनं घेऊन मग ते टार्गेट ठरवता येऊ शकतं एन पॅटर्नच्या ब्रेकआउटसाठी. तर अशा पद्धतीनं आपल्याला मूवमेंट मिळू शकते जशी आपल्याला इथे बघायला मिळाली. म्हणजे इथे काय झालं, इथे जर तुम्ही बघितलं तर इथपर्यंत खाली आलं आणि जेव्हा वर जायला लागलं ही लेवल ब्रेक झाली. त्यानंतर तुम्ही जर ह्या लेवलचं टार्गेट घेतलं असतं, या लेवलचं जर टार्गेट घेतलं असतं तर हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आपल्याला इथून वर बघायला मिळालं असतं. ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला आता मी हे अंदाजे लेवल काढलेत, तुम्ही एक्झॅक्ट मोजून काढू शकता आणि तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीनं आपल्याला टार्गेट बघायला मिळतं. तसंच आपल्याला उद्या होऊ शकतं जर इथून वर जायला लागलं तर. खाली यायला लागलं, वर जाताना सुद्धा काय झालं पाहिजे, ह्या लेवलच्या वर म्हणजे जो हाय बनलाय ना, आत्ताचा जो हाय बनलाय ह्या लेवलच्या वर आपल्याला व्यवस्थित क्लोजिंग आलं पाहिजे. ओके. ग्रीन कॅन्डलचं क्लोजिंग आलं पाहिजे आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलनं मोडला पाहिजे तर आपल्याला एन पॅटर्नचं ब्रेकआउट आलं असं म्हणता येऊ शकेल. तर हे झालं निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली. आता थोडंसं मोठ्या टाइम फ्रेमवर बघूया. मोठ्या टाइम फ्रेमवर आपण जे सध्या विश्लेषण करतोय, मागच्या काही दिवसांपूर्वी मी सांगितलं होतं की जर समजा 22,654च्या वर टिकायला लागलं तर आपल्याला एक शॉर्ट टर्म मध्ये
बाउन्स बघायला मिळू शकतो, तेजी बघायला मिळू शकते. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला टार्गेट सुद्धा काढून दिली होती. हे टार्गेट जे होतं हे आपल्याला पहिल्यांदाच जेव्हा ब्रेकआउट मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अचीव झालं. त्यानंतर दुसरं टार्गेट जे दिलं होतं ते काल काही अचीव झालं नाही. आज आपल्याला ओपनिंगच तिथं झाली, म्हणजे आज ते टार्गेट अचीव झालं. आणि आपण आज जो हाय बनवला हा तिसऱ्या टार्गेटला बनवला. तर बरोबर आपल्याला लक्षात येईल की आपण इथे सुद्धा हाय त्याच ठिकाणी बनवला होता, इथे सुद्धा बरोबर त्या लेवलला बनवला. म्हणजे आपण दिलेली ही जी टार्गेट्स आहेत ही बरोबर आपल्याला फॉलो होताना बघायला मिळत आहेत. त्याबरोबर मी हे पण सांगितलं होतं की जर समजा ही लेवल आहे, ही फार महत्वाची लेवल आहे असं सांगितलं होतं. जर ह्या लेवलवरनं किंमत खाली यायला लागली तरच आपल्याला इथे सेलिंग बघायला मिळू शकतं. नाही तर निफ्टी आता आणखीन वर जाऊ शकतं, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. जर तुम्ही या दोन्ही पद्धतीचा जर विचार केला असता तर तुमच्या लक्षात आलं असतं की इथूनच खाली येणं आवश्यक होतं 23,027च्या आसपास. जिथे ओपन झालं इथनंच खाली आलं असतं तर आपल्याला मग काय झालं असतं, मंदीचा ट्रेड मिळाला असता. आता काय झालंय, आता इथून वर गेलंय, तर त्यामुळे आता काय होणार, आता कदाचित काय होईल, थोडंसं आणखीन वर जाईल, थोडं खाली येईल आणि आणखीन वर जाणार. म्हणजे आता आपल्याला हा ट्रेंड आणखीन कंटिन्यू होताना तेजीचा बघायला मिळणार. आता जोपर्यंत आपल्याला ही लेवल ब्रेक होत नव्हती तोपर्यंत मी काय म्हणत होतो की कदाचित हा आपल्याला काय असणार आहे, ही जी आता तेजी चालू आहे त्याचं आपल्याला काय होऊ शकतं, आता लास्ट फेज आहे. पण आता काय झालंय, लास्ट फेज थोडीशी एक्सटेंड होतीये असं आपल्याला लक्षात येतंय. आणि ह्याच्या पुढे सुद्धा तेजी होऊ शकते असं चित्र आपल्याला दिसतंय. म्हणजे आता इथून जर सेलिंग आलं काय होऊ शकतं, इथून सेलिंग येईल, कदाचित काय होईल, थोडंसं वर जाऊन सेलिंग येईल, किंवा कदाचित काय होईल, आणखीन थोडं वर जाऊन सेलिंग. कुठूनही जरी सेलिंग आलं तरी आता ह्या सेलिंगमुळे किंमत फार खाली येणार नाही. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल आपल्याला की आता जर सेलिंग आलं ना तर ते आता बाय ऑन डिप्स साठीचं सेलिंग असणार आहे. आता आपल्याला इथून सेलिंग होऊन खूप खाली किंमत जाईल अशी अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाहीये. ज्या अर्थी ही लेवल ब्रेक करून वर गेलंय त्या अर्थी आता येणारं सेलिंग हे बाय ऑन डिप्स साठी असणार. म्हणजे ह्या सेलिंग मध्ये आपल्याला बाईंगची संधी शोधायची असणार. म्हणजे इथनं कुठनंही जरी खाली आलं तरी सुद्धा आपल्याला काय करावं लागणार, त्याच्यामध्ये बाईंगची संधी शोधावी लागणार. कारण असं जेव्हा खाली येईल त्यानंतर मग पुन्हा वर जाऊ शकतं आणि मग आणखीन वरची टार्गेट्स आपल्याला मिळवता येऊ शकतात. असं चित्र आता तयार झालेलं आहे. तर हे मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं होतं, परवा सुद्धा सांगितलं होतं. ह्या लेवलला अतिशय महत्त्व होतं आणि आज त्याच्यावर आपल्याला क्लोजिंग मिळालंय. तर माझ्या मते तुम्हाला आता निफ्टीचा व्यवस्थित अंदाज आला असेल. आता हे झालं निफ्टीचं विश्लेषण. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण काय केलं होतं, इथे इथे मी 3 टार्गेट दिली होती आणि ही 3 टार्गेट कालच आली होती. आता हे जी तेजी झाली आहे ना, ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला कुठेही एम पॅटर्न बनला नाही. इथे काय झालं होतं, इथे थोडासा बनतोय की काय असं आपल्याला वाटत होतं, पण हा एम पॅटर्न बनला नाही, हा काही लो ब्रेक झाला नाही. बनला असता तर सेलिंग बघायला मिळालं असतं, मात्र तसं झालं नाही. आणखीन तेजी झालेली आपल्याला बघायला मिळते आणि पुन्हा खाली येते. आता काय होऊ शकतं, इथे कुठेतरी समजा जर खाली आलं, परत थोडंसं वर गेलं, परत खाली आलं, तर मग आपल्याला इथे एम पॅटर्न बनताना दिसू शकतो. आणि हा लो ब्रेक झाल्यानंतर मग इथून खालच्या दिशेनं आपल्याला थोडंसं चांगलं टार्गेट, डिसेंट टार्गेट बघता येईल. पण इथे सुद्धा लक्षात ठेवा, ही सध्या जी काय आपल्याला तेजी चालली आहे याच्यामध्ये जरी सेलिंग झालं तरी खूप मोठं सेलिंग आता होणार नाही. ते झाल्यानंतर पुन्हा आपल्याला बाउन्सच बघायला मिळणार आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. सेन्सेक्सचं विश्लेषण सुद्धा मी थोडक्यात सांगून ठेवतोय. सेन्सेक्ससाठी आपण ही 3 टार्गेट आज मी तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये सांगितली होती. आणि ही 3 टार्गेटपैकी दुसऱ्या टार्गेटच्या वर ओपन झालं, थोडंसं खाली आलं, खाली जाते असं दाखवलं गेलं आणि परत वर येऊन आपल्याला तिसरं टार्गेट सुद्धा अचीव झालेलं आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आहे आणि आता काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगितलंय. आता आपण ह्या इंडेक्सच्या विश्लेषणानंतर थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे.
आपल्या YouTube चॅनलवर अनेक नवीन सदस्य दररोज जॉईन होत असतात, तर त्यांच्यासाठी ही सूचना महत्त्वाची आहे. जर तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ग्रुपवर जॉईन व्हायचं असेल, कारण ग्रुपवर आपण काय करतो, लाईव्ह सेशनच्या लिंक शेअर करत असतो. तर जर तुम्हाला जॉईन करायचं असेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp आणि Telegram चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप चॅनल जॉईन करू शकता. त्याचसोबत आपल्याला शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर मार्केटचं शिक्षण 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल जी आहे ती फ्री कोर्सची लेवल आहे. फ्री कोर्स त्याची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, तर फ्री कोर्स असा एक WhatsApp मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरवर पाठवा. तुम्हाला काय केलं जाईल, फ्री कोर्सची माहिती पाठवली जाईल. त्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे प्रीमियम ग्रुप. फ्री कोर्समध्ये त्यापूर्वी प्रीमियम ग्रुपची माहिती सांगण्यापूर्वी फ्री कोर्समध्ये एकूण 3 कोर्सेस आहेत, बरोबर. त्या तिन्ही कोर्सच्या प्लेलिस्टची लिस्ट तुम्हाला पाठवली जाते. तुम्ही त्या प्लेलिस्टवर क्लिक करून पुढचे पुढचे व्हिडिओ बघू शकता. तर ते झालं फ्री कोर्स. नाव जरी फ्री कोर्स असलं तरी कुठल्याही पेड कोर्सला मध्ये सांगितली जाणार नाही इतकी माहिती या कोर्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच हे कोर्स ट्राय करू शकता. दुसरं आहे प्रीमियम ग्रुप. प्रीमियम ग्रुपमध्ये तुम्हाला जर जॉईन करायचं असेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी रेफरल लिंक दिली आहे त्याच्यामधनं अपस्टॉक्समध्ये तुम्ही काय करू शकता, एक रेफरल लिंकद्वारे अकाउंट ओपन करा. तुम्हाला प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळणार आहे. आणि तुम्हाला ह्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा. ह्या नंबरवर कुणीही कॉल करायचा नाहीये, कॉल स्वीकारले जात नाहीत. तर तिसरा जो प्रकार असतो तो आहे पेड कोर्स. पेड कोर्सची बॅच सध्या चालू आहे. पुढची बॅच पुढच्या महिन्यात चालू होईल. तर त्यामुळे ह्या कोर्सची जी माहिती आहे ती जेव्हा बॅच चालू होणार असेल, ऍडमिशन ओपन होतील, त्यावेळेला सांगितली जाईल. उद्या लाईव्ह सेशन जे असणार आहे हे फक्त पेड कोर्स सदस्यांसाठी आहे. तर त्याची लिंक पेड कोर्सच्या ग्रुपमध्ये दिली जाईल. सोमवारचं जे लाईव्ह सेशन आहे हे सर्वांसाठी खुलं आहे. तर त्यामुळे सोमवारचं लाईव्ह सेशन तुम्ही सर्वजण अटेंड करू शकता. तर हे झाल्या महत्त्वाच्या सूचना. आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण इकडे येऊया. आज मी काय केलंय, काही नवीन स्टॉक तुम्हाला सांगणार आहे. तर ते स्टॉक कोणते आहेत आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा एकत्र केलेले आहेत. आता टाटा मोटर्स मागच्या आठवड्यापासून सांगतोय, याचं मी टार्गेट जे झोन आहे तो थोडासा एक्सटेंड केलेला आहे. टाटा मोटर्समध्ये टार्गेट झोन आता आपल्याला 698चं पहिलं टार्गेट असणार आहे आणि 715चं दुसरं टार्गेट असणार आहे. तर टाटा मोटर्स आपण मागच्या आठवड्यात सुद्धा बघत होतो, पण आता आपण ह्या आठवड्यात सुद्धा बघत होतो. आपण काय केलंय, त्याचं टार्गेट जे आहे, सर्व टार्गेट्स आलेली होती टाटा मोटर्समध्ये, तर त्यामुळे आता टार्गेट थोडंसं वरच्या दिशेनं वाढवलेलं आहे. तर हा टार्गेट झोन आहे, हा लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आज आपण एक नवीन स्टॉकचं विश्लेषण करतोय आणि ह्या स्टॉकचं नाव आहे सिटी युनियन बँक. सिटी युनियन बँक हा इन्व्हेस्टमेंटसाठी अतिशय चांगला स्टॉक आहे. सिटी युनियन बँक ह्या स्टॉकमध्ये मला जर गुंतवणूक करायची असेल तर मी आता ह्या लेवलला गुंतवणूक करू शकतो. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतंय की ही जी टार्गेट झोन होती त्यातली 2 टार्गेट ऑलरेडी आलेली आहेत. पण हे 2 टार्गेट आलेली असताना मी का दिलं? कारण कालपर्यंत ती आलेली नव्हती. कालपर्यंत आपण बघितलं तर तिथे जाऊन थांबलं होतं. तर आज काय झालंय, आज आपल्याला ती टार्गेट आलेली दिसत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, इथे आपल्याला डेली टाइम फ्रेमवर डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय. जे मी आजच्या सेशनमध्ये सांगितलं होतं, मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला जेव्हा ट्रेंड रिव्हर्सल बघायचं असतं तेव्हा डब्ल्यू पॅटर्न दिसला पाहिजे आणि आता तो दिसलाय. त्यामुळे येणाऱ्या काळात जर समजा 160च्या वर हा स्टॉक टिकला तर काय होऊ शकतं, ह्याच्यामध्ये आणखीन तेजी होऊ शकते. कुठपर्यंत जाऊ शकतो, 163 रुपयापर्यंत जाऊ शकतो आणि 168 169 रुपयापर्यंत जाऊ शकतो. तर एवढी मोठी तेजी आता ह्याच्यामध्ये होऊ शकते. त्यानंतर सुद्धा थोडंसं प्रॉफिट बुकिंग जर आलं तर पुन्हा एकदा आणखीन तेजी होऊ शकते, असं चित्र आता निर्माण झालेलं आहे. तर त्यामुळे सिटी युनियन बँक हा आपल्याला स्विंग ट्रेडिंग म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये गुंतवणूक करणं थोड्या शॉर्ट ड्युरेशनसाठी जर करायची असेल तर मी ह्याचा विचार करू शकतो. तुम्हाला करायची असेल तर तुम्ही विश्लेषण करा.
तुमचे जे कोणी तुमचे जे कोणी सल्लागार असतील त्या सल्लागाराचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या. मी इथे माझ्यासाठी कशा प्रकारे मी विश्लेषण केलंय हे तुम्हाला सांगतोय. आपण पुढे जाऊया आणि पुढचा नवीन स्टॉक आपला आहे तो आहे सिप्ला. सिप्लामध्ये काय झालंय, सिप्लामध्ये आपल्याला आता ही टार्गेट्स दिसत आहेत. पहिलं टार्गेट अचीव झालेलं आहे 1505चं, दुसरं टार्गेट आहे 1530चं, तिसरं टार्गेट आहे 1555चं आणि वरचं आपल्याला सगळ्यात शेवटचं जे टार्गेट आहे हे आहे 1588चं. हे सर्वात मोठं टार्गेट आहे. तर अशा प्रकारे ही टार्गेट्स आपल्याला आता येताना सिप्लामध्ये बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे ह्या टार्गेटवर आपल्याला लक्ष ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा आपला स्टॉक आहे तो आहे इन्फोसिसचा. इन्फोसिसमध्ये सुद्धा आता आपल्याला चांगल्या पद्धतीनं तेजी होताना बघायला मिळते. आज काय झालं, आपण टार्गेट झोनमध्ये प्रवेश केलाय. पहिलं टार्गेट आपलं अचीव झालंय 1622चं, दुसरं टार्गेट आहे 1640चं. हे टार्गेट जर ब्रेक झालं तर मग तिसरं टार्गेट येण्याची शक्यता आहे, ते आहे 1659चं आणि मग वर गेलं तर चौथं टार्गेट येऊ शकतं, ते आहे 1682 रुपयांचं. तर अशा प्रकारे स्टॉक आपण 4 स्टॉक आज नव्यानं बघितले, ज्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं तेजी होऊ शकते हे लक्षात येते. मागच्या आठवड्यात, त्याच्या मागच्या आठवड्यात बघितलेले स्टॉक सुद्धा तुम्ही काय करू शकता, फॉलो करू शकता. त्याच्यामध्ये टार्गेट्स येत आहेत का, आणखीन वर येतंय का हे आपण चेक करू शकतो. तर हे झालं इंडेक्स सोबत केलेलं स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील, सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.